वडाळा पोलिसांनी अँटॉप हिल परिसरातल्या 12 बाल गुन्हेगारांना दुचाकी वाहन चोरी प्रकरणामध्ये ताब्यात घेतलंय। त्यांच्याकडून पोलिसांनी 2 ॲक्टिवा आणि 4 बाईक जप्त केल्यात। संगमनगर आणि विजयनगर इथून या दुचाकी चोरीस गेल्या होत्या। यापैकी 2 जणांनी चोरी आणि हत्येचा प्रयत्न केल्याचे गुन्हे केले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुहास गरुड यांनी दिली आहे। 2 दिवसांपूर्वी काही लहान मुलं डबल सीट ट्रिपल सीट जात असल्याचं आमचे हेड कॉन्स्टेबल शिंदे आणि कदम यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ते गाडी थांबवण्याचा प्रयत्न केल्यानंतर काही लोक ते गाड्या टाकून पळाले। त्यातला एक आमच्या स्टाफने पकडल्यानंतर आम्ही त्यांची एन्क्वायरी केली, या गाड्या कुठल्या आहेत वगैरे। तर या गाड्या या चालवणाऱ्यांनी त्या ठिकठिकाणावरून चोरलेल्या आहेत। नंतर त्यांना आणण्यात आलं, त्या ओनर्सच्या तक्रारी घेण्यात आलं आणि त्यांना सर्वच्या सर्व बाल गुन्हेगार असल्यामुळे त्यांना आज कोर्टामध्ये हजर केलं। काल आणल्यानंतर आज कोर्टामध्ये हजर केलं। जुवेनाइल कोर्टामध्ये त्यांनी 5 ऑगस्टपर्यंत त्यांना रिमांड होममध्ये ठेवण्याचे आदेश दिले।